जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 35व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. असे हो जया अंतरी भाव जैसा. दासाभिमानी असलेले श्रीराम संकटात पडलेल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीत. या समर्थ वचनांवर ज्यांचा विश्वास असतो त्यांना त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थ पुढील श्लोकात म्हणतात, असे हो जयांतरी भाव जैसा, वसे हो तयांतरी देव तैसा, अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. भाव किंवा भावना म्हणजे ठाम मत. एकनाथी भागवतात नाथबाबा सांगतात की माणसाचे अंतःकरण हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टींचे बनलेले असते. मनात एखादा विचार आला की चित्तात त्यावर चिंतन सुरू होते. त्या चिंतनावर त्याच्या बुद्धीने घेतलेला निर्णय आधारित असतो. मी करता आहे या अहंकारातून घेतलेल्या निर्णयावर कृती केली जाते. जेव्हा एखादा मनुष्य म्हणतो की मी हे उगीच सांगायचं म्हणून सांगत नसून माझ्या अंतःकरणापासून सांगतोय, तेव्हा त्याचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचे एक मत झालेले असते. ते त्याचे ठाम मत असते. त्यालाच भावना असे म्हणतात. एखाद्याने परीक्षेत उत्तम यश मिळवल्याचे समजले की आपण लगेच त्याचे अभिनंदन करतो. त्यासाठी आपल्याला काही विचार करावा लागत नाही, कारण ही गोष्ट अतिशय उत्तमच झालेली असून त्यासाठी त्याचे अभिनंदन केलेच पाहिजे अशी ठाम भावना आपल्या मनात तयार झालेली असते. तसेच एखाद्या दुर्घटनेबद्दलही आपण लगेच हळहळ व्यक्त करतो. तीही गोष्ट दुःखद आहे या ठाम भावनेपोटीच. या श्लोकात समर्थ म्हणतात, आपल्या हृदयात श्रीरामांचा वास आहे अशी ज्यांची ठाम भावना असते ते त्यांच्याशी अनन्य झालेले असतात. संकट समयी श्रीराम आपल्या मदतीला धावून येणारच आहेत अशी त्यांची खात्री असल्याने ते कठीण परिस्थितीत त्यांचा धावा करतात. आणि चाप पाणी श्रीरामही त्यांची उपेक्षा न करता त्यांच्या हाकेला धावून येतात. श्रीरामांचे अनन्य भक्त याची प्रचिती नेहमी घेत असतात, कारण ज्याची श्रीराम आपल्या मदतीला येणार ही भावना ठाम असते त्याच्या मदतीला त्यांना धावून यावेच लागते. जय जय रघुवीर समर्थ.